नगर परिषद यवतमाळ समोर सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या उपदानाच्या निधीसाठी गेल्या 24 तारखेपासून आम्ही इथे बसलेलो आहोत. आजचा 12वा दिवस आहे. यामध्ये आम्ही जेव्हा त्या आस्थापना विभाग कर्मचाऱ्यांना जेव्हा आमच्या उपदानाच्या निधीची मागणी करतो तेव्हा ते पैशाची मागणी करतात. किमान ती 30 लाखाच्या जवळपास जे सेवानिवृत्तीची रक्कम आहे ही रक्कम द्यायसाठी त्यांना 2-2.5 लाख रुपये कशाला द्यायचे, म्हणून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. जो लाभार्थी आहे लाभार्थ्याचं नाव आहे मनोहर बिरबर्ता. त्याच्यामध्ये काय झालं की यांची कर्मचाऱ्याची आस्थापना कर्मचाऱ्यांची साखळी आहे. त्या साखळीमध्ये सगळे आस्थापना विभाग प्रमुखापासून सगळे लोक आलेले आहेत. कारण काही लोकांना रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी 2 ते 3 महिन्यातच त्यांचा सगळा पैसा दिला. आता 13 महिने होऊनही या लाभार्थ्याचा पैसा दिलेला नाही. जर यांनी या 4 दिवसाच्या आत पैसे दिले नाही तर आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात करू. माननीय माजी आमदार मदन भाऊ आपल्या हेरावार यांच्याकडे जाऊ, नाही तर कलेक्टर ऑफिसमध्ये आपण धरणे करू. या प्रकारचे आक्रमक आंदोलन ज्यावेळेस आम्ही करू त्यावेळेस आम्हाला जाग येईल. कारण ते भेटी देतात पेंडालला तेव्हा सांगतात की तुमचं सर्व्हिस बुक व्हायचं आहे, अपडेट व्हायचं आहे, तुमचे बाकीचे डॉक्युमेंट द्यायचे आहे. अशा प्रकारचा भ्रष्टाचार या आस्थापना विभागाने केलेला आहे. म्हणून आमचं आंदोलन सुरू आहे.